हाय गाईज, मी आज सोयाबीनची भाजी साध्या पद्धतीने बनवते, झटपट होण्यासाठी आणि मुलांना खाऊ घालण्यासाठी. कशी वाटते ते बघा. मी त्याची तयारी करते. हे बघा, हे डायरेक्ट मी भिजत घालण्याऐवजी डायरेक्ट मी उकळायला ठेवलं आहे. हे बघा, बघू शकता. आता त्याच्यासाठी मी सामान काढते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं कापून घेते. मग तुम्हाला मटेरियल करताना जसं आपण भाजी बनवतो तसं हे बनवून घ्यायचं. ते आता बनवता येईल. आता बघा, हे बघा, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला आणि हे टमॅटो घेतला. त्याची आता तयारी करते. आमचं किचन जरा छोटासा असल्यामुळे मला जरा प्रॉब्लेम होतो आणि जरा त्यात समजून घ्या. आणि कसं वाटतं ते कमेंट्समध्ये शेअर बद्दल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लाईव्ह दाखवते तुम्हाला व्हिडिओ. आता मी ते करते. कांदा कापून घेते, टोमॅटो कापून झाला की कांदा कापून घेते. हे बघा कांदा. आता हे कोथिंबीर कापते, थोडीशी घेतली. जरा पावसाळा आल्यामुळे जरा भाजी वगैरे महाग होतात. त्याची कटिंग करते. आणि आता कांदा. पाऊस पडतोय आमच्या एरियामध्ये आता सध्या. ही दुपारची वेळ आहे. मी दुपारचा हा स्वयंपाक करते. मी बोलत आपण की सारखं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता हे सारखं सगळ्या भाज्यांमध्ये यूज करते. ते तर सगळ्यांनाच टाकायला लागतं. म्हणजे सगळ्यांचं माहिती नाही आहे, पण मला सवय आहे अशी पद्धत बनवायची. हे बघा, आता मी हे काढून घेते. गॅस चालूच आहे, मोठा केला. त्यामध्ये हे सगळं मटेरियल कापून घेतलं. आता त्याला फोडणी टाकते. फोडणी टाकून झालं, जरा थंड झाल्यावरती हे बाजूला काढून त्यामध्ये टाकायचं. हे बघा, आता माझं भाजून झालं. सगळे फोडणी तयारी करून झाली. आता भाजून झालं. पूर्ण भाजून घेतली. सोयाबीन आता शिजवलेलं त्यामध्ये काढून टाक. एकत्र करून द्यायचं. आणि प्रत्येक भाजीमध्ये आम्ही मसाला यूज करतो. भाजी दोन टाकले, दीड टाकला अंदाजे. थोडे हळद, आणि थोडंसं मीठ. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. काही मसालेवाली पण करतात आणि मी साधी करते. मसालेवाली जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला मी ही रेसिपी बनवून दाखते कशी बनवता आपली.
बघा जेवढं पाणी तसं थोडंसं पाणी टाकलं, जास्त सुकं सुकं छान नाही वाटत. आपण याला झाकून ठेवू. हे बघा आता आपण ठेवलं आहे झाकण, बघू शकता. हे आता पूर्ण सलवलीत करायचं, जास्त पाणी नाही ठेवायचं. 10 मिनटं 15 मिनटं ठेवायचं. शिजून झालं की रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. शेअर करा, लाईक करा, मला सबस्क्राईब करा. बाय. ही आता शिजून झाली ना माझी की मी तुम्हाला दाखवते आणि दुसऱ्या रेसिपीमध्ये आपण नंतर भेटूया नेक्स्ट टाईमला. सिंपल मी पहिला रेसिपी बनवून घेते अगोदर. जेव्हा हार्ड असेल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवत जाईल. तुम्ही लाईक आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.